नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस सागर कोकरे. काही तासांपूर्वी तुमची गट क ची पूर्वपरीक्षा झाली. या पूर्वपरीक्षेचे जे गणिताचे प्रश्न आहे 81 ते 100 पर्यंतच्या या प्रश्नांचे उत्तर आपण इथे काढण्याचा प्रयत्न करूया. आणि हे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नामध्ये कोणत्याही प्रश्नात असा वाद वाटत नाही, की त्याचं उत्तर काहीतरी वेगळं असू शकेल. ओके. त्यामुळे आयोगाने ही जी प्रश्नांची उत्तर आहे जशीच्या तशी देणं अपेक्षित आहे. जर तशी दिली नाहीत, तर मी तुमच्या सोबत असेल, आपण तशा पद्धतीचे ते प्रश्नांची उत्तरे घेऊयात. ओके. पेपर अतिशय सोपा होता. पेपरच्या कोणत्याही प्रश्नामध्ये असा खूप काही डिफिकल्ट होता अशा पद्धतीचा नव्हता. आणि मी तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये हेही सांगितलं होतं, की प्रश्न जे आहे 100 पासून 81 पर्यंत सोडवत यायचे, म्हणजे उलटी सुरुवात करायची. तर मी इथे एक्सप्लेन करताना सुद्धा तुम्हाला काय करतो, की 100 पासून ते 81 पर्यंत घेतो. ओके. माझ्याकडे डी सेट आहे. त्या डी सेट प्रमाणे तुमचे जे काही प्रश्न आहे, प्रश्न अरेंज करून घ्या. ओके. आम्ही 100 प्रश्न सगळ्यात अगोदर घेतोय. संख्या मालिका आपल्याला विचारली, की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता 170 आणि पुढे 197 आहे. 170च्या प्लस 27 होतात, बरोबर का? 170 प्लस 27 197 होणार. 197 पासून 126 कसे बनले? 26 आणि 3 किती? 29 होतात. म्हणजे हे प्लस 29 ते केलेले आहे. म्हणजे इथे या दोघांमध्ये किती? प्लस 27 चा फरक आहे. या दोघांमध्ये प्लस 29 चा फरक आहे. आता या दोघांमध्ये किती? 26 आणि 57 किती होणार? 27 आणि 4 31 होतात. हा 31 चा फरक आहे. बघा, 27 29 31. म्हणजे आता पुढे किती? 33 चा फरक असायला पाहिजे. 57 आणि 33 किती होणार? 90 होणार. म्हणजे याचं उत्तर कन्फर्म यायला पाहिजे 2 नंबरचा 290. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो, नवीन निष्कर्ष सुचवतो. हा कोणता मानसिक प्रक्रिया आहे? तर ह्याची मानसिक प्रक्रिया आहे ना, स्टेट बोर्डमध्ये आपल्याला 10 प्रकारच्या मानसिकता दिलेल्या अतिशय महत्त्वाच्या आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा करताना आपल्याला त्या मानसिकतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मी या मानसिकतेवर तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवून देईन. पण आता मी सध्याला सांगतो, की ही जी काही मानसिकता आहे, कोणती? चुका शोधणे, नवीन निष्कर्ष शोधणे, ही जी काही मानसिकता बनते, ही क्रिटिकल थिंकिंग बद्दल बनते. म्हणून त्याला इव्हॅल्युएशन आपण म्हणूया, मूल्यांकन. 2 नंबरचं जे काय आहे इथे ऑप्शन बरोबर यायला पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. राम श्याम जॉन यांच्या 5 वर्षापूर्वी वयाची सरासरी किती होती? 16 होती. आता कधी होती ती? इथून मी 5 वर्ष पाठीमागे. ओके. हे मी आज म्हणतोय. 5 वर्ष पाठीमागे किती होती? इथे 16 होती. विचारले काय? 5 वर्षानंतर सरासरी किती येणार? म्हणजे इथून पुढे किती? 5 वर्ष. म्हणजे या 16 पासून एकूण डिफरन्स जो आहे तो किती पडतोय? तर 10 वर्षाचा पडतोय. आणि प्रत्येकाचं वय जे 10-10 वर्षांनी वाढणार आहे. म्हणून 16 मध्ये फक्त 10 ऍड करायचे आणि 26 असं आपलं इथे सहज उत्तर निघतं. अशा पद्धतीचा सोपा प्रश्न होता. 97 नंबरचा, आदित्य घरापासून उत्तरेकडे चालत जातो. म्हणजे हा डिस्टन्सवरचा आपल्याला प्रश्न विचारलेला, डिस्टन्स डायरेक्शनवरचा. ओके. आता आदित्य काय करतोय? घरापासून उत्तरेकडे चालत जातो. अशा पद्धतीने आपण दिशा घेतो, उत्तर घेतो, दक्षिण, इकडे पूर्व, इकडे पश्चिम. मी इथून काय करतोय? आदित्यला सुरुवात करतो. ओके. उत्तरेकडे चालत जातो म्हणजे काय? की तो इथून असा उत्तरेकडे चालत जातो. तिथून काय करतो? काही वेळानंतर उजवीकडे वळतो. उजवीकडची दिशा त्याची ही होणार, म्हणजे तो असा उजवीकडे वळणार. पुढे काय की तो थोडे पुढे चालून डावीकडे, म्हणजे इकडे चालत जाऊन कुठे? डावीकडे. म्हणजे कुठे? तो इकडे वरती होणार. मग त्यानंतर पुढे काय म्हटलंय, की शेवटी 1 किलोमीटर चालल्याच्या नंतर, म्हणजे इथे हे अंतर आहे 1 किलोमीटर दिलेलं आहे, तो पुन्हा काय करतोय? डावीकडे. इथे पोहोचल्याच्या नंतर काय करतोय? पुन्हा डावीकडे वळतोय. ओके. डावीकडे वळतो. आणि आता तो कोणत्या दिशेला चालत आहे? म्हणजे आता त्याची ही जी दिशा आहे, ही दिशा कोणती आहे विचारली, आणि सरळ सरळ आपल्याला दिसतं की ही जी दिशा आहे ही पश्चिम दिशा आहे. अतिशय सोपा प्रश्न विचारलेला, असं 4 नंबरचं याचं उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. खालील अंक मालिका पूर्ण करा. तर ही अंक मालिका कशी विचारली? 3.75 आहे, पुढे 5 आहे, 6.25 आहे. सिम्पली काय की ह्यांच्यामध्ये फरक आहे किती? 1.25 चा फरक आहे प्रत्येकामध्ये. 8.75 प्लस 1.25 किती होणार? 9 आणि 1 किती होतात? 10. इतका सोपा हा प्रश्न होता. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेला अक्षर मालिका पूर्ण करतात? ओके. इथं सगळ्या याच्यात पहिले सुरुवातीला बी दिलेला आहे, म्हणजे इथे बी येणं हे कंपल्सरी आहे. ओके. आता मी इथे तुम्हाला सगळं जे काही एक्सप्लेनेशन इथे देत बसत नाही, मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो की ते असं 4 नंबरचं उत्तर बनतं का? कारण की बी 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 ए अशा पद्धतीने जर कधी आपण घेतला की हा बी 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 ए, तर ही सिरीज कशी बनते? की 2 वेळा ए घेतल्याच्या नंतर बी, 3 वेळा ए घेतल्याच्या नंतर बी, 4 वेळा ए घेतल्याच्या नंतर बी, आणि 5 वेळा ए घेतल्याच्या नंतर बी. अशा पद्धतीची ही सिरीज बनते. याला फ्रिक्वेन्सी सिरीज म्हणतात. आणि म्हणून याचं जे काही सिम्पली उत्तर काय 4 नंबरचं यायला पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाच्या 3/6 भाग वाचला. 3/6 काय अवघड विचारलंय बघा. 3/6 3/6, 3 1 3 3 2 6 म्हणजेच किती? अर्धा आहे. म्हणजे काय? पुस्तकाचा अर्धा भाग वाचला, अर्धा भाग बाकी आहे. काय अवघड आहे? 120 4 दे करा, 60 पाणी वाचलं, 60 पाणी बाकी आहेत. म्हणजे इतका सिंपल आहे. ह्याला काही उलट सुलट काही करत बसायची सुद्धा गरज नाही, असा प्रश्न होता. ओके. हा प्रश्न आपल्याला गट ब ला सुद्धा विचारलेला. काय करायचं आहे? 1 2 3 4 5. ओके.
5 आहे, सिम्पली काय आहे 5 गुणिले त्याच्या पुढची संख्या भागिले 2, बे बेत्रिक 6 5 त्रिक 15. इतका सोपा प्रश्न आपल्याला हा विचारलेला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. राणी आणि सूरज एक जोडपे, त्यांना मेधा व दीप्ती अशा 2 मुली आहे. आता हा जो काही ब्लड रिलेशनचा हा प्रश्न थोडासा लेंदी आपल्याला विचारलेला. असा प्रश्न मित्रांनो शेवटी सोडवायचा असतो. ओके, तुम्हाला इथे सोडून दाखवतो. राणी आणि सुरेश एक जोडपे आहे. आता ही राणी आहे आणि सुरेश, ओके, ही जोडपी आहे. आता सुरेश इथे बनतो मेल, राणी बनते फिमेल. ओके, हे जोडपी आहे, यांचं लग्न झालेलं असून त्यांना मेधा व दीप्ती अशी 2 मुली आहेत. म्हणजे यांचे जे काही चाइल्ड इथं दुसरी जनरेशन आहे ती कोण आहे? एक आहे मेधा, ओके, मेधा मुलगी आहे म्हणजे फिमेल, प्लस दीप्ती, दीप्ती सुद्धा काय असणार? फिमेल. हे दोन्ही सुद्धा काय आहे? त्यांचे चाइल्ड आहेत. ओके, पुढे काय म्हटलंय? दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले. आता दीप्ती जी आहे हिचं सुद्धा काय झालेलं आहे? लग्न झालेलं आहे. लग्न म्हणजे मी इथे स्वास्तिक काढतो, कोणासोबत झालंय? अनुराग, अनु लिहितो, आणि अनुराग काय असणार? मेल असणार आहे. ओके, तो जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे, म्हणजे अनुराग हा कोणाचा मुलगा आहे? मी घेतोय तुषार आणि गरिमा. ओके, गरिमा मी फिमेल घेतो, तुषार मी मेल घेतोय. का? कारण की मराठी नाव आहे मित्रांनो, त्यांनी जेंडर द्यावा असंच गरजेचं नाही. ओके, गरिमा तुषार यांचा मुलगा आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. म्हणजे अनुराग आणि दीप्ती यांचं लग्न झालंय ना, म्हणजे ह्यांची मुलगी कोण आहे? ह्यांची मुलगी आहे निधी. ओके, निधी काय असणार आहे? फिमेल असणार आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. तर हा जो अनुराग आहे ह्याची बहीण म्हणजे मी प्लस घेणार कोण? कोमल घेतोय. कोमल बहीण आहे म्हणून ही मी कोमल घेतोय, आणि कोमल कोण असणार आहे? बहीण म्हणजे फिमेल आहे. ओके, पुढे काय म्हटलंय? जिचे लग्न हर्षित सोबत झालंय, म्हणजे ह्या कोमलचंही लग्न झालंय. लग्न झालंय कोणासोबत? हर्षित सोबत झालेलं आहे. हर्षित कोण बनतोय? हर्षित बनतो मेल. ओके, आणि त्यांना अमन व प्रेम ही 2 मुले आहेत. ह्यांच्या मुलं कोण आहेत? एक आहे अमन आणि प्लस कोण आहे? प्रेम. दोन्ही सुद्धा कोण बनतात? मेल बनतात, अमन आणि प्रेम. पुढे प्रेम हा गरीम आणि तुषार यांचा नातू आहे. प्रेम जो आहे हा यांचे नातू म्हणजे काय? गरीम आणि तुषार यांचा, गरिमा आणि तुषार यांचा नातू, तर ते दिलेलंच आहे, ते काय वेगळं काढत बसायची गरज नाही. तर विचारलंय का आपल्याला दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय? दीप्ती बघा कुठे? दीप्ती इथे आहे, कोमल इथे आहे. दीप्तीची कोमल कोण आहे? नवऱ्याची बहीण म्हणजे कोण? ननंद आहे. आणि कोमलची कोण बनते? भावाची बायको म्हणजे भाऊजाई बनते. ननंद आणि भाऊजाई असं 2 नंबरचा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे, आणि हे इथं एक्झॅक्ट उत्तर ह्याचं बनतं. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका सांकेतिक भाषेत थँक्सला काय लिहितात? SKNTHA. आता 6 अक्षर आहे, 1 2 3 4 5 6 मी लिहून घेतो. थँक्सला कसं लिहिले बघा? THANKS, म्हणजे 4 पासून सुरुवात केली, THANKS. मग मी सेम स्टुपिड कसा लिहिणार? मी STUPID असा सिंपल लिहिणार. म्हणजे काय की स्टुपिडचं काय होतोय? डिपस्टू होतोय. असा सोपा प्रश्न आहे. आपण डिपस्टू नाहीये म्हणून आपल्याला हा लगेच जमणार आहे. डिपस्टू किती आहे? 2 नंबरला. ओके, तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर काय कमेंटमध्ये लिहा, काय संकस्था तुमच्या माझ्या कमेंटमध्ये, म्हणजे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहा. ओके, पुढे काय आहे? 0.11 आहे याचा वर्ग वजा 0.01 याचा वर्ग. आता A² - B² आपल्याला माहिती आहे काय येतं? एका कंसात येतो A + B, दुसऱ्या कंसात येतो A - B. ओके, आणि छेदात किती आहे? 1.2 आपण जसे तसे घेऊया. ओके, 0.11 अधिक 0.01 किती होणार? 0.11 अधिक 0.01 हे होतात 0.12. ओके, आणि पुढे काय की वजाबाकी आहे, म्हणजे 0.11 वजा 0.01 ह्यांची वजाबाकी किती होणार? 0.10. ओके, पहिली वजाबाकी हे, पहिली बेरीज हे आली, वजाबाकी हे आली, म्हणून आपण काय घेणार? 0.12 गुणिले काय येणार? 0.10 भागिले किती येणार? 1.2. ओके, आता इथे लक्षात घ्या, हा जर की तिकडे पॉईंट सरकला तर हा 1.2 होतो, म्हणजेच काय सिम्पली याच्या किती 10 पट हे आहे. मग 10 पट हे आहे, ह्याला 1 पॉईंट सरकवायचा म्हणजे ह्याला पण 1 पॉईंट सरकवायचा. सिम्पली काय 0.010 हे आपलं उत्तर बनतं, जे की आपल्याला 1 नंबरला दिलेलं आहे 0.01, हे याचं एक्झॅक्ट उत्तर बनतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 2 क्रमांकात विषम संख्यांच्या वर्गातील फरक किती आहे? 112 आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? आता 2 क्रमांकात संख्या आहे, मी x घेतो आणि दुसरी काय घेणार? x - 2 घेणार, म्हणजे मी मोठी संख्या x घेतो, तुम्ही इथे x
प्लस x2 असे x+2 अशा पद्धतीने पण घेऊ शकता. ओके, मी इथे x घेतो आणि इकडे x-2 घेतो आणि x काय बनणार, माझी मोठी संख्या बनणार आहे. ओके, ह्यांचा जर कधी मी वर्ग घेतला तर काय होणार, x-2 चा वर्ग काय होतो की a² - 2ab + b² म्हणजेच काय होणार, हे x² मायनस x-2 चा स्क्वेअर काय होणार, x² - 2ab म्हणजे 2 दुणे 4 आणि x हे होणार 4x आणि हे +4 म्हणजेच काय की b चा 2 चा वर्ग किती होतोय 4. मग खाली काय येणार, हे तुम्हाला इथे काढून दाखवतो. मग ह्याचाच खाली काय येणार, हे x चा वर्ग येणार वजा काय की मायनस मायनस इथे x² होणार, मायनस प्लस आहे मायनस होणार, हे मायनस मायनस प्लस होणार, हे 4x होणार आणि हे मायनस प्लस काय मायनस होणार म्हणजे इथे -4 येणार. अशा पद्धतीने हे येणार आणि ह्यांची किती व्हॅल्यू किती येते, किती फरक आहे, 112 चा फरक आहे. मग हे x² आणि x² प्लस मायनस आहे कॅन्सल होतात, सिम्पली राहतात 4x - 4 आणि हे 4x बरोबर हे मायनस तिकडे जाऊन काय होणार प्लस 116 होणार आणि x बरोबर काय बनणार 116/4. मग 4 × 4 4 दुणे 8 4 9 36 किती बनते 29. 29 काय बनते मित्रांनो, मी मोठी संख्या घेतलेली आहे म्हणजे 29 ही मोठी संख्या बनते. आपल्याला विचारलेली कोणती आहे, लहान संख्या म्हणजे त्याच्यापेक्षा लहान जी काही विषम संख्या आहे कोणती येते 27 येते. मग 27 जर कधी ही लहान संख्या येते, आपल्याला काय विचारलंय तिचा वर्ग, 27 चा वर्ग सिम्पली 729 येतो. 2 नंबरच्या ऑप्शनचं उत्तर आपलं असायला पाहिजे. पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. मिश्र धातू A व B तांबे जस्त आहे. ओके, आता यांचे प्रमाण दिले 4:3 आहे, 9:5 आहे. मी काय करतो इथे हे ASB असे प्रमाण इथे लिहून घेतो. 4:3 आहे पहिलं, मी 4:3 लिहून घेतो. आता हे किती अंशाच्या प्रमाणात आहे मित्रांनो, 4 आणि 3 7 आहे बरोबर का, म्हणजे हे 7च्या प्रमाणात आहे. ओके, पुढे 9 आणि 5 आहे म्हणजे हे 9 आणि हे 5 मी घेणार. 9 आणि 5 किती, हे 14च्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे हे जे काही मिश्रण आहे ह्यातलं जे काही प्रमाण आहे हे समान नाहीये. समान करण्यासाठी हे जे काही 7 आहे 7चे आपल्याला किती करायचे 14 करायचे का, कारण की हे खाली 14 आहे वरती 14 आहे, दोन्ही सारखे होतील, त्यांचा लसावे आपण तिथे काढतोय. ओके, मग 7 ला दुप्पट करतोय ना, 4 ला दुप्पट करा 8 होतात, 3 ला दुप्पट करा 6 होतात बरोबर. सिम्पली ऍडिशन केली तर रेशो बनतो 8 आणि 8 16 आणि 1 17 बनतो आणि 6 5 आणि 5 10 आणि 1 11 17 ला 11 असं याचा सिंपल रेशो बनतो, जो की आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे. काहीही अवघड नाही या प्रश्नांमध्ये. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका संख्येचे 4 पंचमांश x आहे, x ची किती 4 पंचमांश काय बनते, त्या संख्येच्या 60% पेक्षा मायनस x ची किती 60%, 60/100 कितीने जास्त आहे 10 ने जास्त आहे, अशा पद्धतीने घेतो मी. ओके, 0 0 कॅन्सल करतो, 2×6 2×5 10, खाली 5 5 समान राहिले म्हणून मी 5 घेतो. हे 4x झाले वजा 3x झाले बरोबर किती 10. ओके, हे मी 5 पलीकडे घेऊन जातो, हे होणार किती 50 होणार आणि 4x वजा 3x होणार x म्हणजे x बरोबर किती 50. असं सिंपल माझं उत्तर येतं. तुम्हाला जर व्हेरीफाय करायचं असेल तर बघा, 50 चे किती 4 पंचमांश 40 होतात आणि 50 चे 60% 30 होतात. 40 आणि 30 मध्ये 10चा फरक आहे म्हणून हे 50 आपलं एक्झॅक्ट उत्तर इथे बनत आहे. त्यानंतर आपण घेऊया 86 नंबरचा प्रश्न. ओके, 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. ओके, किती सिंपल प्रश्न विचारलाय बघा. तुलना दिली 10 स्त्रिया आणि 10 मुले किती 7च्या दुप्पट 14 होतात. म्हणजे काय की मुलांची क्षमता जी आहे स्त्रियांपेक्षा निम्मी आहे बरोबर का. निम्मी म्हणजे काय की जिथे जेवढे मुलं असतील त्याच्या निम्म्या स्त्रिया टाकायच्या आहे. विचारलेलं काय आपल्याला की 5 स्त्रिया आणि 10 मुले काम किती दिवसात करतील. आता 10 मुले 10 मुलांची क्षमता कशी की निम्मी आहे म्हणजे स्त्रिया काय करायच्या आपल्याला तिथे निम्म्या घ्यायच्या. म्हणजे 10 मुलांच्या जागी मी काय करतोय फक्त 5 स्त्रिया घेतोय बरोबर का. 5 स्त्रिया आणि 5 स्त्रिया किती 5 आणि 5 10 झाल्या आणि आपल्याला इथे दिलेलंच बघा 10 स्त्रिया किती 7 दिवसात काम करतात. तेच तिथे दिलेलं आहे, तेच आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीचा सिंपल प्रश्न आपल्याला इथे विचारला होता. पुढे जाऊया. 85 नंबरचा प्रश्न बघूया. सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम किती होते 5,600 होते. व्याजदरात 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील. मला सांगा, हे जे काही हे 5,600 दिले ह्याचं पर्सेंटेज आपल्याला काढत बसायची गरज नाही. आपल्याला काय करायचं फक्त 3% वाढ करायची ना, मग 3%ची किंमत काढा ना. 5,000चे 3% किती होतात मी काढून घेतो इथे. हे 5,000 आहे गुणिले 3/100 करतोय 0 0 0 0 कॅन्सल 50 × 150 होतात. 5,000चे 3% होतात 150 बरोबर का. 3 वर्षांनी किती होणार 150 तरी किती 450 होणार. 15 × 45 आणि 1 0 वरचा 450 होणार. म्हणजे मला हे 5,600 जे आहे याच्यात सिम्पली 450 ऍड करायचे आहे, जे की माझे होतात 6,050. 4 नंबरचं जे काय ऑप्शन आहे ते माझं इथे एक्झॅक्ट उत्तर बनतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका चौरसाची बाजू 25% वाढवली, त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ माहिती आहे, बाजूचा काय वर्ग असतो. मी बाजू इथे घेतो 10, 10चा वर्ग किती 100 बरोबर का. ही बाजू किती वाढत आहे 25%. 10चे 25% किती होतात 12.5 होतात.
10चे 25% 2.5 होतील आणि ते यात ऍड केले तर किती होणार, हे 12.5 होणार. आणि आता याचे क्षेत्रफळ काढायचं आहे, याचा जसा वर्ग केला तसा 12.5 वर्ग करायचा आहे. 12.5 चे 10 पट किती होतात, 125 होतात. आता राहिलेत किती, आपल्याला 2.5 पट करायचे, दुप्पट जर केले तर 25 होतात आणि अर्धे किती होतात, 6.25 होतात. 25 आणि 6.25 होतात 31.25, जे की आपल्याला यात ऍड करायचे आहे. म्हणजे हे 25 जसेच्या तसे 0.5 आणि 1 6, 3 आणि 2 5, 1 जसे तसा किती वाढते बघा, 56.25 ची वाढ होते. आणि सिम्पली हे माझं इथे उत्तर बनतंय. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता, काही खूप अवघड प्रश्न होता अशातला भाग नाही. ओके, खालील स्तंभाला एकूण वर्ष 1976 ते 80 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले, 3000 आहे 76च. ओके, कुठे जायचंय, 80ला जायचंय, किती आहे, 500 आहे. म्हणजे किती कमी झालंय, 3000 वरून 500 वर गेलं म्हणजे काय की 2500 कमी झालेलं आहे. आणि त्याचाच पर्सेंटेज काढायचंय, 2500चा आपल्याला पर्सेंटेज काढायचं कितीच्या प्रमाणामध्ये, 3000च्या प्रमाणामध्ये. पर्सेंटेज म्हणजे काय की मला 100 घ्यायचे आहे. ओके, हे 3 शून्य मी कट करतो, 1 2 3 शून्य कट करतो, राहिले किती, 250 भागिले 3, 3 के 3, 3 8 हे 24, एक राहिला, 3 त्रिक 9 झालेत, पॉईंट दिला, एक राहिला, हा शून्य पुढे येतच जाईल. म्हणजे हे 83.33 कितीही पुढे गेलो तरी सुद्धा उत्तर म्हणजे ते 3 येतच राहणार. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन जो आहे 83.33 आपला इथे एक्झॅक्ट उत्तर बनतो. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो तरी त्याला 15% नफा होतो. ओके, आता मार्केट प्राइस दिलेली आपल्याला कॉस्ट प्राइस काढायची, बरोबर का. कॉस्ट प्राइस मार्केट प्राइस वरून काढण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे, मार्केट प्राइस इंटू काय, 100 मायनस डिस्काउंट आणि आपण काय 100 प्लस प्रॉफिट. म्हणजे जे काय प्रॉफिट होईल ते प्लस करायचं आणि वरती जे डिस्काउंट आहे ते 100 मधून मायनस करायचं. म्हणजे आपण कॉस्ट प्राइस काढायची आपल्याला, जी काय मार्केट प्राइस आपली असणार आहे. ओके, मार्केट प्राइस आपल्याला दिलेली किती आहे, 23,000 दिलेली आहे. ओके, आणि इंटू मी काय करणार की 100 मायनस डिस्काउंट म्हणजे काय, डिस्काउंट किती आहे 25, 100 वजा 25 किती होणार, हे 75 होणार. आणि छेदामध्ये 100 प्लस प्रॉफिट म्हणजे 100 अधिक प्रॉफिट किती आहे आपला 15 आहे. म्हणजे हे किती बनतात, हे 115 बनतात. 5 एक 5 होतात, 5 5 25 म्हणजे हे झाले 15. ओके, आणि 5 2 10 आणि 5 3 15 हे 23 झाले, बरोबर का. हे 23 एक 23, 23 एक 23 हे 1000 झाले. आणि 1000 गुणिले 15 आपले किती होतात मित्रांनो, 15,000 होतात. अशा पद्धतीचा सिंपल प्रश्न आपल्याला विचारलेला. सिंपल वाटल्यापेक्षा थोडासा लेंथी होता, पण काही इतका अवघड नव्हता. ओके, मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर आपल्याला किती दिले, 540 किलोमीटर दिलंय. 2 रेल्वे गाड्या किती वाजता, 7:30 वाजता निघतायत, बरोबर का. एकाच वेळी दोन्ही स्थानक परस्पर विरुद्ध दिशेने म्हणजे काय, ह्यांची जी काय स्पीड आहे, स्पीडची आपल्याला काय करायची बेरीज, 60 किलोमीटर आणि 75, 60 आणि 75 किती होतात, 135 होतात, बरोबर का. ह्यांची 135 स्पीड आहे, स्पीड किलोमीटर प्रति तास मध्ये आहे आणि अंतर पण किलोमीटर मध्ये, म्हणजे युनिट सारखे आहे. म्हणजे सिम्पली याला काय करायचंय, भागाकार करायचंय. 135 चे 4 पट होतात किती, 540. ओके, म्हणजे आपल्याला इथे 4 तास लागणार आहे 7:30 पासून पुढे. 7:30 पासून पुढे 7 आणि 4 11 होतात, 11:30. अशा पद्धतीचा आपला 4 नंबरचा ऑप्शन सिम्पली उत्तर बनतो. अशा पद्धतीने जे काही 20 प्रश्न होते, 20 प्रश्नांचे आपण इथे उत्तरे काढलेली आहेत. आणि ही जी काही उत्तर आहे यात मला कुठेही शंका असं वाटत नाही की आयोग यातील कोणत्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे देईल. हे जे काही प्रश्न आहे, प्रश्नांच्या अनालिसिससाठी मी वेगळा व्हिडिओ तुम्हाला नक्की टाकेल. आणि सध्यापुरती ही ती उत्तर आहे. तुमच्या मनातली जी काही संभ्रमता आहे ती संभ्रमता ह्या उत्तरांनी दूर करा. आणि जर यातला कोणताही प्रश्न जर कधी तुमच्या बरोबर आलेला आहे ना, आयोगाने जर उत्तर वेगळं दिलेलं असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण त्यासाठी नक्कीच प्रयत्न करूया की ते आपल्या जशा पद्धतीचं हे उत्तर आहे तशा पद्धतीचं ते उत्तर येईल. ओके, धन्यवाद.